दिवसाला व्याजापोटी 5,000 रुपये द्यावे लागत होते। या सावकारांनी व्याज वाढवत तब्बल 74 लाखांचं कर्ज या शेतकऱ्याच्या माथी मारलंय। यावेळी यातून बाहेर पडण्यासाठी त्यातीलच एका सावकारानं शेतकऱ्याला चक्क किडनी विकण्याचा अजब सल्ला दिला। कर्जाचा वाढता डोंगर, निसर्गाचा लहरीपणा आणि सावकाराच्या तगाद्यामुळे हतबल झालेल्या या शेतकऱ्यानं एका हॉस्पिटलमध्ये जाऊन 8 लाखांना त्याची किडनी विकली। पैशांसाठी या सावकारानं या शेतकऱ्यासह त्याच्या भावालाही कोंडून ठेवलं होतं आणि या प्रकरणी शेतकऱ्यानं पोलिसात तक्रारही केली। मात्र सावकारांविरोधात तक्रार घेण्यास पोलिसांनीही नकार दिला। कुठूनच न्याय मिळत नसल्यामुळे शेतकऱ्याने आत्मदहनाचा इशारा दिला। अडचणीमुळे मी ब्रह्मपुरीला व्याजाने पैसे देते असं माहीत पडलं। मी त्यांच्याजवळ गेलो। त्याजवळ गेल्यानंतर त्यांच्याकडून मी 1 लाख रुपये मागितले। किशोर बावनकुळे, मनीष गाडबांधे